खड्ड्यांमुळे 5 बळी गेल्यानंतर जिल्हा प्रशासन हल्लं. चाकण MIDC परिसरातील सर्व रस्ते 25 ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करण्याचा बांधला चंग. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि PMRDAच्या रस्त्यांचा समावेश. नदी, नाले आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे एका महिन्यात स्वखर्चाने हटवण्याचे आवाहन. मुदतीनंतर प्रशासनाकडून अतिक्रमणे हटवून खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही. जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडून संबंधित विभागांना दिले निर्देश. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी चाकण परिसरातील रस्त्यातील खड्डे, वाहतूक व्यवस्था, पावसाळ्यातील उपाययोजना तसेच नदी नाल्यातील अतिक्रमणांवर आढावा बैठकीत चर्चा. रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा बैठकीत केलं स्पष्ट. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चाकण परिसरातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा घेण्यात आला सविस्तर आढावा. बैठकीत तळेगाव चौक, रानुबाई मळा, खराबवाडी, वाघजाई नगर, खराबवाडी रोड, म्हाळुंगे इंगळे येथील सर्व चौक, खालुंब्रे येथील सर्व चौक, शिंदे वासुल येथील सर्व चौक, आंबेठाण वाय कॉर्नर, कोरेगाव फाटा तसेच बिरदवडी फाटा, दवणे मळा ते द्वारका सिटी रोड, कॉर्निंग कंपनी ते पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीला निर्माण होतोय अडथळा. अपघातांचा धोकाही वाढला. या सर्व ठिकाणी तातडीने खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या कडांची सुधारणा करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना राबवण्याबाबत संबंधित यंत्रणांना देण्यात आले निर्देश. उत्तर पुणे जिल्हा आणि नाशिक परिसराच्या विकासाला गती देणारा मूळ पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून वज्रमूठ. चाकण येथे 9 ऑगस्ट रोजी तळेगाव चौकात सकाळी 9 वाजता चक्का जाम आंदोलनाची दिली हाक. शिवसेना जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी झालेल्या या बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याची घातली साथ. यावेळी विविध राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यापारी तसेच रेल्वे प्रकल्पासाठी आग्रही असलेल्या हितचिंतकांची उपस्थिती. या बैठकीत आगामी जन आंदोलनाची दिशा, कृती आराखडा आणि शासनाकडे एकमुखीपणे आणि ठाम पाठपुरावा करण्याबाबत चर्चा. हा प्रकल्प केवळ वाहतुकीची सुविधा नसून पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नाशिक विभागाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा ठरणार महत्वाचा पाया. खेड तालुक्यातील करंजे विहिरे वाकी रस्त्यावरून ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्यासह आयुक्तांची भेट घेत विचारला जाब. आता आम्हाला आश्वासन नको, पाईपलाईन कामाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरले जात असून रस्त्याची अक्षरशः चाळण. रस्ता न झाल्यास तीव्र जन आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा. शहरांना पाणी पुरवणाऱ्या धरणग्रस्त गावांना जर साधा रस्ताही देता येत नसेल तर हा विकास नेमका कोणासाठी, असा सवाल उपस्थित करत विश्वास शिवेकर यांचा प्रशासनावर हल्लाबोल. चाकण औद्योगिक क्षेत्रात खड्ड्यांमुळे त्रस्त शाळकरी विद्यार्थी उतरले रस्त्यावर. हातात फलक घेऊन प्रशासनाचा नोंदवला निषेध. संततधार पावसामुळे वर्दळीचा कुरुळी निघोजे रस्ता गेला खड्ड्यात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कंपनी बस, दुचाकी आणि अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा. तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, ग्रामस्थांनी दिला थेट इशारा. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 4 चाकी वाहनांसाठी आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी विहित शुल्क अर्थात 3 पट शुल्काची आकारणी 10 ऑगस्ट पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत. तसेच दुचाकीसाठी 11 ऑगस्ट रोजी विहित नमुन्यात मागविले अर्ज. विहित अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात DD, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्डची साक्षांकित प्रत
आणि आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करता येणार. पुणे नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौकात पीएमपीच्या बस चालकाची अजब तऱ्हा. बस थांब्याऐवजी अन्यत्र बस थांबवून प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ. बस स्टॉप कुठे? चालकाचे उत्तर, आम्हाला माहित नाही. पीएमपीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. अधिकृत बस थांबा नाही तरी रस्त्यातच बस थांबते कशी? प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर. वाहतुकीचा खोळंबा, वाढता अपघाताचा धोका आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न. पीएमपीच्या बेफिकर व्यवस्थेने नागरिकांचा संताप. पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस चालकाच्या बेजबाबदारपणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांसह प्रवाशांनी लावून धरली मागणी. राष्ट्रीय महामार्ग 60 साठी भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी आणि मोबदल्याबाबत शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी अनिल दौंडे यांची भेट घेत भूसंपादनातील मुद्द्यांवरील शंकांचं केलं निराकरण. संपादित क्षेत्राचं क-पत्रक द्यावे. बहुतेक संपादित गटांना अद्याप नोटीस नाही. घर, झाडांसह अन्य मालमत्तांच्या अपूर्ण नोंदी. मालमत्तेचं मूल्यांकन योग्य पद्धतीने व्हावं. सर्वेक्षणातील तफावतीमुळे पुनर्मोजणी अपेक्षा व्यक्त करीत अन्य मागण्यांबाबत प्रांताधिकारी दौंडे यांच्याशी सकारात्मक चर्चा. जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम पट्ट्यातील बाधित शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटीबाबत उठवला आवाज. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अखेर न्याय. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याने निर्णयाला गती. 2 दशकांच्या सेवेला मिळाला सन्मान. संघर्ष समिती, शासन आणि आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना मिळाली यशाची किनार. आंदोलनापासून विधानसभेपर्यंत लढा ठरला निर्णायक. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या न्यायाच्या मागणीला यश. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.